मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत त्यांचा कार्यकाल आता संपलेला आहे। तो कार्यकाल वाढवा आहे, यासाठी गेल्या काही दिवसांपासून हबब तुकाराम बाबा महाराज त्यांच्यासाठी झटत आहेत। यासाठी त्यांनी मंत्री भारत गोगावले यांना सुद्धा भेटलेले होते, त्यांनी सुद्धा त्यांना शब्द दिलेला आहे। पण येत्या 4 तारखेला तुकाराम महाराजांचं बीज देहू या ठिकाणी मोठा कार्यक्रम आहे। त्या कार्यक्रमात जर का यांचं युवा प्रशिक्षणाला जर पुढं कार्यकाल वाढवून मिळाला तर त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं दुधाने अभिषेक करणार। आणि जर का तसं झालं नाही तर मुख्यमंत्र्यांच्या घरी पायी दिंडीने जाणार आहेत असं त्यांनी म्हटले। आपल्यासोबत ते आहेत, त्यांच्यासमोर जाणून घ्या की नेमकं त्यांची काय भावना आहे। आम्ही ह्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना अनेक वेळा निवेदनाच्या माध्यमातून दिले आहेत आणि आंदोलन देखील आपण ह्या ठिकाणी केले आहेत, मोर्चा देखील झालेले आहेत आणि त्याच अनुषंगाने आम्ही मुंबईच्या दिशेनं एक वेगळा संदेश देण्याचं काम ह्या ठिकाणी करतो आहे। आज जर बघितलं तर मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणाच्या अंतर्गत महाराष्ट्रामधील 1,18,000 अधिक मुलांना रोजगार उपलब्ध करून माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी खूप चांगला पद्धतीचा निर्णय घेतला, त्याचं स्वागतच आहे। पण तो आता कुठेतरी कार्यकाळ संपत असताना 6 महिन्यानंतर ह्या पुन्हा या लोकांना रस्त्यावर बसण्याची वेळ निर्माण झालेली आहे। तर त्याच अनुषंगाने आम्ही येणाऱ्या अनेक आंदोलनामध्ये 20 तारीख अल्टिमेट दिलं। अशा वेगवेगळे आंदोलन देत असताना योगायोगाने माननीय श्री भरतशेठ गोगावले साहेब आमच्या भागामध्ये आले होते आणि त्यानंतर त्यांना आमची व्यथा सांगितल्यानंतर त्यांनी जत या ठिकाणी आले होते, तिथून मठावरती देखील येण्याचा योग प्राप्त झाला आणि ह्या मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणाच्या अंतर्गत त्यांना निवेदन देण्यात आलं आणि त्यांनी सांगितले की आम्ही ह्या गोष्टीचा पाठपुरावा करू। 100% त्या अनुषंगाने त्यांना वारंवार त्या गोष्टीवरती चर्चा करण्याचं काम चालू होतं। तर त्याच विषयाच्या अनुषंगाने येणाऱ्या 2 दिवसामध्ये तुमचं काम होईल अशा पद्धतीचं ते अभिवचन दिलं होतं। त्यानंतर पुन्हा आम्ही 2 दिवसानंतर त्या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणचे रायगड जिल्ह्यातील युवक त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी आपण साहेब आमच्या कामाचं काय, तर अशा पद्धतीने सांगत असताना मान्य श्री भरतशेठ गोगावले साहेबांनी सांगितले की कुठलेही आंदोलन करू नका, रस्त्यावरती उतरू नका, काही गरज नाही आहे, तुमचं काम येत्या 2-3 तारखेपत्र किंवा 4 तारखेपत्र होऊन जाईल। आणि हे म्हटल्यानंतर आम्ही पुन्हा चांगल्या पद्धतीने सुखावलो, आनंदमय झालो। पण जेवढा आनंद ह्या ठिकाणी पेढे वाटण्याजोगताही आनंद आम्हाला झालेला आहे, पण हे कधी होईल की ज्यावेळेस आमच्या हातात कागद प्राप्त होईल त्यावेळेस। तर त्याच अनुषंगाने जर 4 तारखेपासून आमच्या मागण्या पूर्ण मान्य नाही झाल्या तर आम्ही काय करायचं ठरवलं की एकनाथजी शिंदेसाहेब, त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजित पवार साहेब यांनी जर समजा आमचा JR काढला आणि त्या ठिकाणी आमच्या गोष्टीवरती जर विचार केला तर 100% ह्या सगळ्यांचं त्या ठिकाणी देहूमध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांची बीज येणाऱ्या 16 तारखेला त्या ठिकाणी आहे। त्याच अनुषंगाने येणाऱ्या 4 तारखेला आम्ही त्या ठिकाणी गाथा मंदिर येथे जाऊन जगद्गुरू तुकाराम महाराजांची भक्ती आणि शक्तीचं दर्शन घेऊन त्या ठिकाणाहून मुंबईच्या दिशेनं जर आमचं काम झालं तर त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करू। सगळी मुलं त्या ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये तल्लीन होऊन जातील, हे मुलं सगळी पांडुरंगाच्या सेवेला लागतील। आणि जर समजा त्या ठिकाणी जर आमचा विचार नाही झाला तर त्याच ठिकाणी झेंडा घेऊन हातामध्ये टाळ घेऊन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या भेटीसाठी मुंबईच्या दिशेनं सगळे मंडळी आम्ही पायी चालत जाण्याचा निर्णय ह्या ठिकाणी घेतो आहे। त्यासाठी दिनांक 4 तारखेला सायंकाळी 5 वाजतापर्यंत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री वा कार्यप्रशिक्षणातील जेवढी विद्यार्थी आहेत त्यांनी मोठ्या संख्येनं देहू या ठिकाणी उपस्थित राहावं आणि ह्या जर आनंद उत्सव नसेल तर पायी दिंडी ह्या दोन्हीसाठी सामोरं जाण्याची तयारी तुम्ही सर्वांनी ठेवावी। या प्रशिक्षणार्थींचा कार्यकाल जर काय पुढं वाढवला नाही तर मोठं आंदोलन उभा करणार असल्याचं हबब तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन सुजित सह संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।